हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल पायशाळा. तर आपण आज बघणार आहोत पायथॉनमध्ये आपण एक गेम तयार केलेला आहे यूजिंग पायफिगलेट लायब्ररी, जे की कलर टेक्स्ट आपल्याला आपल्या कन्सोलवरती पाहायला भेटतं. तर त्याचा यूज करून आपण एक फनी आणि माइंड चॅलेंजिंग गेम क्रिएट केलेला आहे. तर तो गेम मी फर्स्ट रन करतो बघा. आणि हा जो गेम आहे त्यामध्ये मोस्टली 183 लाईनी दिसत आहेत. पण जर स्पेस आणि कमेंट जर काढल्या तर निअर अबाउट 150 लाईनचा हा कोड आहे. काही हार्ड नाही, खूप सिंपल आहे. तर फर्स्ट आय विल गिव्ह यू डेमो. तर बघा, हा आहे रेन आपला कोड आणि इकडं आहे कमांड लाईन टर्मिनल. आपण त्याच्यावरती कमांड लाईन इंटरफेस ज्याच्यावरती आपण आपला प्रोग्राम रन करणार आहे. तर मी माझा प्रोग्राम रन करतोय. ओके. तर हे बघा, कलर टेक्स्ट प्रिंट होतंय आणि जसं आपण टाइप करतो त्या फॉर्मॅटमध्ये पण टाइप होतंय. तर हा इफेक्ट देण्यासाठी एक सेपरेट फंक्शन घेतलेलं आहे. ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. सुरुवातीला आपण आपल्या गेमचे रूल डिस्प्ले केलेले आहेत. कसा प्ले करायचा तो. ओके, थोडं मी वाढवतो म्हणजे आपल्याला दिसेल प्रॉपर. हां, तर आपला गेम काय आहे बघा. गेममध्ये आपल्याला 5 कीवर्ड दिले जाणार आहेत. ते आपल्याला 10 सेकंदसाठी अपीअर होतील. तर ते अपीअर झाल्यानंतर आपल्याला माइंडमध्ये रिमाइंड करायचे आहेत, रिमेंबर करायचे आहेत आणि त्याचा गेस करायचा आहे त्यावेळेस तो विचारेल त्यावेळेस. ओके. तर गेम विल रँडमली पिक कोणता 5 मधला एक गेम पिक करेल आणि ते चॅलेंज असणार आहे आपलं, की तो वर्ड हिडन वर्ड आहे. तर तो लेटर बाय लेटर टाइप करून आपल्याला त्याला रिव्हील करायचा आहे. म्हणजे कोणता वर्ड आहे तो बघायचा आहे. करेक्ट गेस असेल तर तो वर्ड त्या डॅश डॅश म्हणजे आपण ॲक्चुअली डॅश यूज करतोय. त्या डॅशच्या जागेवर तो प्लेस होईल आणि रिमेनिंग जे काही कॅरेक्टर राहिले असतील ते आपल्याला तिथं परत अ, टाकायचे आहेत. म्हणजे एंटर करायचं आहे आणि जर आपण रॉंग टाकला तर तिथे येईन की रॉंग म्हणून मेसेज येईल. आणि जर आपण खूप सारे ट्राय केले आणि आपल्याला जमलं नाही, तर मॅक्स 3 ट्राय जर रॉंग झाले, तर आपण त्याला थोडा हिंट देणार आहे यूजिंग काउसे लायब्ररी. ओके. त्यानंतर ह्याचा गोल काय आहे गेमचा? गेस द होल वर्ड बिफोर यू गिव्ह अप. म्हणजे आपण गिव्ह अप करायच्या आधी आपल्याला तो वर्ड हे करायचं आहे, तर गिव्ह अप नाही करायचं आहे आणि तो वर्ड कीवर्ड आहे. आता इथं कीवर्ड का घेतले मी, की तुम्ही Python डेव्हलपर आहेत म्हणून तुम्ही कीबोर्डचं नॉलेज तुमच्या लक्षात राहतं का नाही, तुम्ही आपण अ, हे ध्यानात ठेवण्यासाठी आपण हा प्रोग्राम केलेला आहे. इथं तुम्ही रँडम दुसरे वर्ड घेऊ शकता, ज्याचा यूज करून तुम्ही जनरल पीपलला हे क्विज देऊ शकता. क्विज नाही, सॉरी, हा गेम माइंड गेम चॅलेंज त्यांच्यासोबत खेळू शकता. तर या ज्यावेळेस आपण हा प्रोग्राम फर्स्ट टाईम करतो त्यावेळेस समजत नाही, त्यामुळे आपण काही टिप्स दिलेल्या आहेत. तर त्या टिप्स थिंक ऑफ स्पेलिंग पॅटर्न. एक्झाम्पल पायथॉन असेल तर टी-एच टुगेदर असणार आहे. म्हणजे टी-एच, ओके, टी-पी-वाय असं काहीतरी असणार आहे. त्यानंतर लेंथ चेक करायची. डोंट रश, यूज मेमरी प्लस लॉजिक. काहीतरी लॉजिक ठेवा, काहीतरी तुमची मेमरी त्याच्यासोबत लॉजिक यूज करा. आणि फॉन्ट आणि कलर हे फक्त आपण डिस्प्ले करण्यासाठी घेतलं. त्याचा काही लॉजिकसोबत काही त्याचा संबंध येत नाही. हां, तर युजरला प्रॉम्प्ट करतोय आपण किंवा आर यू रेडी टू बिगिन मीन्स गेम स्टार्ट करायला तुम्ही रेडी असाल. हे जर रूल तुम्ही कळले असतील, तुम्हाला वाचले असतील, तर तुम्ही स्टार्ट करू शकता. तर आपण येस करूया. गेम स्टार्ट झाला बघा. तर हे 5 वर्ड आपल्याला दिसतील. आता हा तुम्हाला कोड खाली दिसणार नाही म्हणून टर्मिनलला मी काय करतोय, टॉपला घेतो बघा टर्मिनलची पोझिशन, दुसरं काही करत नाही. हां, सॉरी, 5 वर्ड गेले आपले वेटिंग पोर्ट. काही प्रॉब्लेम नाही. मी गेस करू शकतो कारण मी हा गेम बऱ्याच वेळा खेळला होता टेस्टिंगमध्ये. आता किती वर्डचा गेम आहे? 1, 2, 3, 4, 5. तर हे 5 वर्डचा गेम आहे तो. तर कोणता असू शकतो? तर मला वाटतं ए असेल. हां, अवेट होता. कारण अवेट एकदम स्टार्टिंगला होता आणि तो लक्षात येईल. त्यातमध्ये 5 कॅरेक्टर हे मी लक्षात ठेवलं होतं. तर बघा, जितक्या वेळेस ए आलाय तुमच्या वेळेस, तितक्या वेळेस तिथं ए रिप्लेस झालेले आहे आणि बाकीचे 3 राहिलेले आहेत. यामध्ये कोणते राहिले? अवेटमध्ये
डब्ल्यू येतो, आय येतो आणि टी येतो. आता मी कंटिन्यूअस जर 3 रॉंग गेस टाकत गेलो, समजा क्यू टाकला, तर काय आलं? रॉंग. अवेटमध्ये क्यू आहे का? नाहीये. त्यानंतर बघा इथं दिसतंय तुम्हाला लेटर गेस सो फार. आतापर्यंत आपण जे लेटर गेस केले ते आपण इथं डिस्प्ले करतो. जेणेकरून युजर तोच लेटर परत यूज करणार नाही. केलं तरी काय होईल? समजा क्यू परत टाकला, तर काय यू ऑलरेडी गेस दॅट लेटर ट्राय अनदर वन. त्याला हिंट जाते. त्याला एक नोटिफिकेशन जातं. सपोज आता बी टाकतो मी. तर हे झालं बी. बी पण रॉंग आहे. तर आपले रॉंगचे किती झाले आता? क्यू आणि बी 2 झालेत. अजून एक रॉंग जर टाकला मी समजा के टाकतो. के अवेटमध्ये नाहीये. तर काय आले हिंट आली बघा. हे 3 रॉंग झाले आपले. सॉरी, हे 3 रॉंग झाले. तर आपल्याला हिंट काय आली? द वर्ड लुक्स लाइक अवेट. ओके. तर आपल्याला डायरेक्टली सोल्युशन आलं. का? कारण 3च आलेत. आपण तिथं गेस करताना चेक करतोय 3 इंडेक्स असलेला किंवा 3 पैकी रँडम कोणतेही वर्ड घ्या. पण इथं 3च राहिले म्हणून 3 आले आपल्याला. तर डायरेक्ट वर्डच रिव्हील झालाय. वेट त्यामध्ये डब्ल्यू आहे, आय आहे आणि टी आहे. ओके. तर असा हा गेम आहे. जे स्टार्टिंगला यूज करतील त्यांच्यासाठी हा खूप युजफुल राहील. म्हणजे फनी गेम आहे. बिगिनर लेव्हलला स्टार्टिंगला म्हणजे. तर असा आहे आपला गेम. परत याला साइडला घेतो पॅनलला लेफ्ट. ओके. तर आता आपण बघूया याचा कोड. काय कोड आहेत? ओके. पोझिशन राईटला घ्यायचं आपल्याला, लेफ्टला नाही घ्यायचं. तर बघा हा आहे आपला कोड. यामध्ये आपण थोडा फॉन्ट वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. तर 183 लाईन यूज केलेल्या आहेत फक्त काही नाही. तर आपला स्टार्ट होतो इथून. गेस द वर्ड नावाचा फर्स्ट हे आपण कॉल करतो इफ मेनमध्ये. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघूया. तर यामध्ये बघा मी वेगवेगळे फंक्शन कॉल केलेले जशी रिक्वायरमेंट असेल तसे. सुरुवातीला आपण काय करतोय, आपल्या गेमचे इन्स्ट्रक्शन आपण प्रिंट करतोय. सुरुवातीला वेलकम मेसेज प्रिंट करतोय. हे डॅश डॅश प्रिंट झालते ना. लेट्स शो यू दॅट डॅश डॅश. हां. हे डॅश प्रिंट करण्यासाठी आपण ही लाईन यूज केलेली आहे. टाइप टेक्स्ट नावाची मेथड आहे. आता टाइप टेक्स्ट नावाची मेथड कायला यूज केली ते बघा. टाइप टेक्स्टमध्ये जर आलात तुम्ही, तर इथे दिसेल तुम्हाला आपण टेक्स्ट घेतोय आणि डिले देतोय त्याला काहीतरी, म्हणजे स्लीप टाईम देतोय किंवा टेक्स्ट टाइप केल्यानंतर कितीचा डिले घ्यायचा आणि ते एक टेक्स्ट प्रिंट करायचं आहे. टेक्स्ट आणि त्याला डिले पास केला. डिले बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. तुम्हाला चेंज करायचं तर तुम्ही कॉलिंग टाईमला चेंज करू शकता. फॉर कॅर इन टेक्स्ट एक टेक्स्ट घेतलंय. त्याला आपण स्टँडर्ड आउटपुटवरती राईट केलंय आणि तुमची स्टँडर्ड आउट आहे त्याला फ्लश केलंय आणि स्लीप केलंय. दॅट्स इट ईझी. तर हे कशासाठी आहे? तुम्हाला सिंगल टायपिंगचा इफेक्ट आपण जसं टाइप करतो तो येण्यासाठी तो यूज केलेला आहे. त्यानंतर काय सेम तेच मेथड आहेत. आपण आपला वेलकम मेसेज प्रिंट केला. परत रेनबो हां. तर यामध्ये रेनबो नावाची मेथड कशाला घेतली? रेनबो टेक्स्ट म्हणजे कलरफुल टेक्स्ट यूज करायचं आहे ना आपल्याला, तर त्याच्यासाठी घेतलेली. त्याला आपण टेक्स्ट पास करतोय. सेम इथं पण तेच करतोय. पण इथं एक कलर्ड नावाची मेथड आपण यूज केलेली टर्म कलर नावाच्या पॅकेजमधून. त्या मॉडेलमधून तुमचं टेक्स्ट कलर आहे, त्याला वेगवेगळा कलर द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण ही मेथड घेतलेली. त्याला आपण 2 पॅरामीटर पास केलेले आहेत. फर्स्ट तर कॅरेक्टर आहे आणि दुसरा आहे कोणता कलर पाहिजे. तर कलरची एक लिस्ट घेतली. त्यामध्ये वेगवेगळे कलर ठेवलेत आणि त्या कलरला आपण रँडमली चूज करतोय यूजिंग धिस लॉजिक. ओके. आणि जे सगळं कलरवाला टेक्स्ट आहे तो रिटर्न केला परत आपण रिझल्टमध्ये. सुरुवातीला रिझल्ट नावाची एम्प्टी स्ट्रिंग घेतली. त्यामध्ये एक कॅरेक्टर ॲड करत गेलो. फॉर लूप यूज करून एन्युमरेट फंक्शननी इंडेक्स घेतलेला आहे. इंडेक्स प्लस म्हणजे इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं पाहिजे म्हणून आपण ते इंडेक्स घेतलेलं आहे. ओके. तर हे आहे तुमचं रेनबो टेक्स्ट. त्यानंतर काय केलेलं आहे बघा. आपलं जे काही इन्स्ट्रक्शन आहे ते आपण एका
स्ट्रिंगमध्ये घेतलेले आणि ती स्ट्रिंग आपण इंट्रो नावाच्या व्हेरिएबलमध्ये घेतली आणि टाइप टेक्स्टमध्ये त्याला प्रिंट केले. ओके. तर टाइप टेक्स्ट आणि रेनबो कलर तुम्हाला रेनबो टेक्स्ट हे 2 मेथड समजले. तर सेम त्याच मेथड आहेत त्या परत यूज केल्यात. फक्त आपल्याला कलरफुल आणि टायपिंगचा इफेक्ट देण्यासाठी. त्यानंतर काय केलंय आस्क टू स्टार्ट युजरला आपण विचारतोय ना इथं गेम स्टार्ट करायचा की प्रिंट झाले आता. ओके. प्रेस वाय टू स्टार्ट त्याचं लॉजिक आहे. तर यामध्ये आपण एक सेपरेट फंक्शन घेतलंय, ज्यामध्ये आपण टाइप केलेले युजरकडून इनपुट घेतलंय. एका व्हाईल ट्रूमध्ये त्याला हा व्हाईल लूप कंटिन्यू चालणार जोपर्यंत युजर करेक्ट आन्सर टाकत नाही. तर हे आपलं लॉजिक सिमिलर आहे. तुम्ही आतापर्यंत भरपूर साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये याचा यूज केला असेल किंवा युजरकडून प्रॉम्प्ट घ्या, तो चेक करा. आता इथं मी काय करतो युजरकडून इनपुट घेतोय आणि त्यातला स्पेस असेल तो काढतोय तिथेच आणि त्याला लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करतोय जेणेकरून युजर कॅपिटल जरी टाकला तरी त्याला लोअरमध्ये कन्व्हर्ट होईल आणि सिंगल कॅरेक्टर असला पाहिजे. तर युजरला आपण सांगतोय चॉईस करा वाय टू स्टार्ट आणि एन टू एक्झिट. तर वाय टाकला तर टेक्स्ट होईल आपलं प्रिंट आणि रिटर्न ट्रू येईल म्हणजे पुढं जाईल आणि त्यांनी जर नो टाकलं तर एक्झिटचं मेसेज येईल, प्रॉम्प्ट येईल आणि आपण आपल्याला फॉलो करा म्हणून सांगितलेलं ते फॉलोचं टेक्स्ट येईल आणि एक्झिट 0 म्हणजे आपला प्रोग्राम तिथं टर्मिनेट होईल. जर त्यांनी वाय आणि एन सोडून दुसरं कोणतं कॅरेक्टर टाकलं तर इनव्हॅलिड इनपुटचा मेसेज जाईल आणि परत प्रेस वाय टू कंटिन्यूचा मेसेज येईल. हे लॉजिक खूप सिंपल आहे. याची काही गरज नाही तुम्हाला सांगायची. पण ॲज अ बिगिनर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. इथं जातो. नेक्स्ट आहे आपलं परत हां, तर वर्ड आहेत. आपले Pythonचे कीवर्ड आहेत. आपण ते इथे घेतलेले बघा. कीवर्ड इम्पोर्ट केले आणि कीवर्डची लिस्ट आहे आपण ते एका Python कीवर्ड्स म्हणून व्हेरिएबलमध्ये घेतलेली. ओके. आणि आपण रँडम नावाची मेथड आहे त्याचा आपण त्यामधून फक्त आपल्याला रँडमली 5 वर्ड पाहिजेत. तर त्यासाठी सॅम्पल नावाची मेथड आहे. त्यामध्ये लिस्ट पास करतोय आणि किती पाहिजेत तुम्हाला. तर आपल्याला 5 पाहिजेत म्हणून आपण 5 घेतोय त्यामध्ये. टोटल 33 कीवर्ड्स आहेत. त्यापैकी आपण 5 घेतोय. तर ते वर्ड्समध्ये सेव्ह करतोय. तर इथं ते वर्ड्स आपण सुरुवातीला प्रिंट करतोय. सुरुवातीला आपल्याला दाखवायचे असतात ते वर्ड. तर त्यावेळेस ते प्रिंट करतोय आणि ते प्रिंट केल्यानंतर काउंटडाऊन येतो बघा आपल्याला इथे एक. त्यावेळेस आपला प्रोग्राम रन करतो त्यावेळेस काउंटडाऊन येतो. जितके 10 सेकंद रिमेनिंग 5 सेकंद म्हणजे 9, 8 असा रिव्हर्स काउंटडाऊन लावलेला. तर याच्यासाठी आपण काउंटडाऊन नावाची मेथड घेतलेली आहे. इथं बघा तुम्हाला दिसेल रेंज 0 to -1 पर्यंत त्याचा चालणार आहे. तर किती सेकंदपासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला ते आपण सेकंद बाय डिफॉल्ट 20 ठेवलेले आहेत. जर तुम्हाला काउंटडाऊन 10 पासून करायचं तर तिथं जिथं कॉलिंग पार्ट आहे तिथे तुम्ही 10 पास करताल. त्याला व्हॅल्यू येईल इथं 10 आणि 10 साठी तो अशी लाईन प्रिंट करेल. यामध्ये थोडा डिफेक्ट आहे. त्यावेळेस 2 डिजिटचा सिंगल डिजिट होतो तिथं लेफ्टचा टी डबल राहतो तो तुम्ही रिझॉल्व्ह करा इश्यू. ओके. सिंपल आहे. त्यानंतर आपण स्लिप केलेलं आहे 1 सेकंदसाठी आणि म्हणजे 1-1 सेकंदने आपण टाईम डिक्रीज करतोय तसा हा डिक्रीज होत जातो. फ्रॉम 10 सेकंद टू 0 पर्यंत -1 ने 1-1 ने डिक्रीज होणार आणि नंतर आपण कॅरेज रिटर्न यूज करून त्याला क्लिअर केलेले त्या लाईनला. ओके. तर हा आहे काउंटडाऊनचा यूज. त्यानंतर डिलीट करायचं. हां, आता डिलीट करायचे आपल्याला ते प्रिंट केलं, काउंटडाऊन केला. आता आपल्याला डिलीट करायचं. तर ते डिलीट फंक्शनला आपण 2 पॅरामीटर पास करतोय. लेंग्थ ऑफ वर्ड किती लेंग्थ आहे ते वर्डची लेंग्थ तितके डिलीट करायच्या तेवढ्या लाईन्स आणि डिले किती पाठवायचा तर एका सेकंदचा डिले पाठवला तर तुम्ही कमी पण करू शकता फास्ट डिलीट करायचं असेल तर. ओके. तर बघा नंबर ऑफ लाईन्स त्याचा डेटा टाइप इंटिजर, डिले काय आहे फ्लोटमध्ये आणि त्याची व्हॅल्यू. ओके. तर असं पण तुम्ही घेऊ शकता. पायथॉनमध्ये आपल्याला कोणत्या टाइपचा डेटा टाइप आपल्या फंक्शनला पास झाला पाहिजे, तो डेटा टाइप इथे स्पेसिफाय करण्याची ही नवीन मेथड आहे. ओके. तर हे त्याचं डॉक फाइल आहे.
डॉक स्टेटमेंट आहे. त्या फंक्शनचा यूज काय आहे ते. आता बघा, इथं आपण फॉर लूप घेतलाय नंबर ऑफ लाईन्ससाठी आणि त्या लाईन्स डिलीट करण्यासाठीची ही मेथड आहे. मूव्ह कर्सर अप वन लाईन त्यासाठी हे कोड घ्यावा लागतो आणि डिलीट करण्यासाठी हा कोड घ्यावा लागतो. आणि आपण डिले टाकलेला आहे तितका डिले तो वेट करणार एक लाईन डिलीट केल्यानंतर. ओके. तर हा आहे तुमचा डिलीट लाईनचा कोड. हे तर डिलीट लाईन झालं. त्यानंतर आपला आता गेम स्टार्ट होतोय. याच्यामध्ये लॉजिक आहे बघा. फिगलेट जर तुम्हाला फॉन्ट दुसरा घ्यायचा असेल तर तुम्ही इथं युजरकडं प्रॉम्प्ट करून तुम्ही फॉन्ट घेऊ शकता किंवा तुम्हाला चेंज करायचं तुम्ही चेंज करू शकता. हा जो फॉन्ट दिलाय तुम्हाला तो त्याचा फॉन्ट आहे. ओके. तर हां, आपण जे वर्ड घेतलेले आहेत, त्याला काय करताय त्यापैकी एक वर्ड आपल्याला गेस करण्यासाठी घ्यायचा आहे युजरकडून. ओके. तर एक आपण चॉईस करतोय त्यापैकी आणि त्याला वर्डमध्ये सेव्ह करतोय आणि त्याला अप्परमध्ये सेव्ह करतोय जेणेकरून ते अप्पर केसमध्ये दिसतील आपण टाइप केलेले. जर तुम्हाला लोअर पाहिजे असेल तर इथे लोअर करू शकता. आता गेस किती वर्डचा गेस करायचा आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी आपण एक लिस्ट घेतली आणि त्या लिस्टची लेंग्थ असणार आहे त्या वर्ड इतकी. म्हणजे एवढ्या डॅशेस. आता अवेट घेतला आपण तर 1, 2, 3, 4, 5. तर 5 अवेटसाठी 5 कॅरेक्टर लागतात. तर आपण 5 तेवढ्या लेंग्थ त्याला तुमचं लिस्टचं मल्टिप्लिकेशन तुम्ही इथे यूज केलेलं आहे. मल्टिप्लिकेशन ऑपरेशन लिस्टवरचं. तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हे समजत असेल आपल्या लिस्टवरचं. त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे लिस्ट विथ मल्टिप्लिकेशन. त्यानंतर बघा आपण गेस द वर्ड हे प्रिंट केले. त्याचं फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे. त्यानंतर काय केलं आपण ही लाईन प्रिंट केली. ही लाईन प्रिंट झाली. आता हे 3 व्हेरिएबल कशासाठी घेतले? जर तुम्ही नंबर ऑफ रॉंग ट्रायज केले, तर ते बाय डिफॉल्ट सुरुवातीला 0 सेट केला. ज्यावेळेस आपण रॉंग टाकत जाऊ त्याचा काउंट आपण वाढत जाऊ आणि 3 काउंट झाले आणि 3ला 3 मॅच झाले, तर त्यावेळेस आपण त्याला हिंट देऊ. ओके. त्याच्यासाठी हा रॉंग ट्रायचा व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याची साईज सुरुवातीला इनिशियलाइज केला 0नी आणि मॅक्स किती? तर तुम्हाला मॅक्स 5 वेळेस त्याला रॉंग टाकू द्यायचं असेल तर इथं 5 टाका. आता मी 3चा ठेवलाय तुम्ही 5 ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये बघा आपण काय केलंय जे काही आपण यूज लेटर आहेत, तर ते दाखवण्यासाठी आतापर्यंत किती लेटर यूज केले, त्याला एक सेट म्हणजे तोच रिपीट टाकत गेला त्याला गेस करायला अवघड जाईल आणि समजेल इथं की बाबा तो आतापर्यंत यूज केलेत हे सोडून तू दुसरे टाक. तर त्याच्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे. तर यूज लेटरमध्ये सेट डेटा टाइपचा व्हेरिएबल घेतला बाय डिफॉल्ट एम्प्टी सेट घेतलाय जेणेकरून त्याची जी डुप्लिकेट व्हॅल्यू ती दिसणार नाही. त्यामुळे आपण सेट घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपला व्हाईल लूपचा गेम म्हणजे व्हाईल लूप इथे स्टार्ट होतोय. जोपर्यंत आपल्या गेस नावाची जी लिस्ट आहे तोपर्यंत अंडरस्कोर आहेत. जितके अंडरस्कोर आहेत हे, तोपर्यंत तो चालणार आहे. जर कमी झाले तर तो बाहेर पडेल. म्हणजे नसेल तर त्यावेळेस एक्झिट होईल या लूपमधून. सुरुवातीला आपण काय केलंय, तुमचा जो गेस वर्ड आहे, तो त्याला काय केलंय आपण याच्यामध्ये हे केलंय स्पेस त्याला एक एक्स्ट्रा स्पेस आणि त्याला प्रिंट केलंय. ओके. कलरफुलमध्ये. दिसतंय इथं? प्रिंट केलंय आणि हा फॉन्ट कोणता घेतलाय तर तो आपण इथे डिसाईड केलता बिग फिग म्हणून. ओके. त्यानंतर काय केलंय चेक करतोय आपण लेटर यूज सो फार. सुरुवातीला लेटर काहीच नसणार आहे. तर त्यावेळेस तो एम्प्टी दाखवणार कारण एम्प्टी लिस्ट आपण घेतलेली यूज लेटरची. सॉरी एम्प्टी सेट घेतलेला आहे. त्यानंतर युजरला प्रॉम्प्ट करतोय आपण की एंटर अ लेटर. एंटर अ लेटर आपण प्रॉम्प्ट करतोय. सुरुवातीला काहीच प्रिंट होणार नाही कारण ती एम्प्टी असणार आहे. एम्प्टी म्हणजे फॉल्स आहे. तर ते इफमध्ये जाणार नाही. गेस एंटर वर्ड ही लाईन प्रिंट होईल. युजरने एंटर केलेला चेक करतो ना आपण तो अल्फा आहे का? म्हणजे अल्फाबेटच पाहिजेत आपल्याला. अल्फाबेट सोडून दुसरं टाकलं किंवा त्यांनी स्पेस टाकला तर तो त्याची लेंग्थ काय होईल? 0 राहील.
तर त्यावेळेस आपण युजरला प्रॉम्प्ट करणार, "प्लीज एंटर ओन्ली सिंगल कॅरेक्टर" किंवा एकापेक्षा जास्त आपण कॅरेक्टर टाकले, तर त्याला सांगणार की आपण फक्त सिंगल कॅरेक्टरच एक्सेप्ट करतो आणि कंटिन्यू करतो. वापस परत जाईन व्हाईलमध्ये. आणि युजरने ऑलरेडी तेच कॅरेक्टर आपल्या ह्याच्यात टाकला असेल, इनपुट टाकलं असेल, तर आपण त्याला काय सांगतोय, की बाबा यू ऑलरेडी गेस दॅट लेटर, ट्राय अनदर वन आणि त्याला आपण स्किप करतोय आणि पुढचं आपलं कंटिन्यू परत वरच्यापासून चालू होतं. ओके. आता बघा, जे आपण गेस केलेत ते लेटर जर ते नसेल, तर आपण त्याला ॲड करत जातो एक-एक आपल्या सेटमध्ये. ओके. त्यानंतर चेक करतोय आपला वर्ड म्हणजे जो गेस केलेला कॅरेक्टर आहे सिंगल, ते वर्डमध्ये आहे का? असेल तर काय करणार? ओके, म्हणजे त्याचे रॉन्ग टाइप जेवढे झाले त्याला आपण रिसेट करतोय आणि एन्युमरेट फंक्शन यूज करून जितक्या इंडेक्सवरती तो तुमचा चॉईस केलेला गेस आहे. ओके. तर वर्डमधला सी-एच सिंगल कॅरेक्टर आहे. तर तेवढ्या जागेवर त्याला आपण रिप्लेस करतोय आणि गेस नावाची आपली लिस्ट आहे त्याला पण आपण अपडेट करतोय. कशाने? जो गेस आपल्याला युजरनी टाकलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक आहे. इथं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर परत एकदा बघा. आपण जो गेस टाकलाय तो वर्डमध्ये आहे का? म्हणजे वर्ड म्हणजे आपण एक स्पेसिफिक वर्ड ठेवलेला आहे ना, ते चेक करण्यासाठी. हां, असेल तर समजा आता अवेट आहे. अवेटमध्ये ए टाकला आहे, तर ए आहे का? हो, आहे. तर त्याचा रॉंग ट्राय आपण रिसेट केला 0ला आणि चेक करतोय वर्डमध्ये तुमचा वर्डवरती आपण इटरेट करतोय आणि जितक्या जागेवर तुमचा तो ए अवेटमधला ए टाकलेला आहे. ओके. तर सी-एचमध्ये काय असणार आहे आता एक वर्ड येणार आहे, एक कॅरेक्टर येणार आहे. सी-एच, ए. तर गेस इक्वल टू आहे का? हो, आहे. तर काय होणार गेस तुमची जी लिस्ट आहे आय, ith इंडेक्सला ए जाणार तो गेस. परत दुसरा डब्ल्यू-एन, डब्ल्यू इक्वल टू ए आहे का? नाहीये. तर याच्यात जाणार नाही. परत दुसरा कोणता? परत ए येईन. अवेटमधला सेकंड ए. तर ए आला परत ए रिप्लेस करा. म्हणजे ए एकदा टाकला आपण, पण तो 2 जागेवर रिप्लेस झाला. डब्ल्यूसाठी नाही झाला, इथं नाही झाला आणि पुढचा आय-टीसाठी नाही झाला. तर हे लॉजिक आहे तिथं. ओके. आणि जर तो वर्ड नसेल, तर काय करतो तो? रॉंग ट्राय म्हणतो. सपोज तर आपण इथं क्यू टाकला नेक्स्ट टाईम. ओके. तर क्यू टाकल्यानंतर काय झालं? ही कंडिशन फॉल्स झाली आणि तो खाली आला. तुमचा रॉंग ट्राय त्याला प्लस केला, 1 ने वाढला आणि आपण त्याला रॉंग मेसेज दिला, की बाबा हा रॉंग आहे. इथं प्रॉम्प्ट दिला. ओके. असे 3 रॉंग झाले, त्यावेळेस आपल्याला त्याने हिंट दिली. तर त्याचं लॉजिक इथे आहे बघा. 3 रॉंग रॉंग ट्रायज हे जर 3 झाले मॅक्स, मॅक्स आपण त्याची 3ची ह्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केलती इथं. तर त्याच्यापेक्षा जास्त झाले तर आपण त्याला हिंट देणार आहे. ते हिंट देण्याचं लॉजिक खूप सिंपल आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला चेक करतोय कोणत्या पोझिशन एम्प्टी राहिल्यात. ते एम्प्टी राहिलेल्या चॉईसवरतीच आपण त्याला गेस देणार आहे. नाहीतर ज्या ऑलरेडी त्यांनी टाकल्यात त्याच्यावरती गेस देण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपण त्याला चेक करतोय सुरुवातीला, की एम्प्टी कोणत्या राहिल्यात. रिमेनिंग इंडायसेस यूजिंग हायफन तुमच्या लिस्टमध्ये आपण त्याला चेक करतोय. कोणत्या लिस्टमध्ये? गेस नावाच्या लिस्टमध्ये. इथं तुम्ही बघू शकता लिस्ट कॉम्प्रिहेन्शन यूज करून आपण त्याचा इथे यूज केलेला आहे. त्यानंतर चेक करतोय ओन्ली अनरिव्हील्ड कॅरेक्टर एक्झिस्ट. तर ते जे कॅरेक्टर राहिलेत त्याच्यासाठीच आपण त्याला हिंट देतोय. हे त्याचं लॉजिक आहे आणि कौसेमध्ये आपण त्याला हिंट देतो. कौसे नावाचं मॉडेल आहे. त्यामध्ये असं जरा पिक्चरमध्ये विथ ॲनिमल कॅरेक्टर आपल्याला ते दिसतं. ओके. झालं दॅट्स इट. परत एकदा आपण हिंट दिल्यानंतर रॉंग ट्रायचं रिसेट केलं आणि परत त्याला ट्राय करून दिलं किंवा ट्राय करत जमतंय का बघ, जमतंय का बघ. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आपल्याला तो टाकत राहायचा वर्ड. हे आहे व्हाईल. त्या व्हाईल लूपच्या बाहेर गेला तर आपण आपलं अ, आतापर्यंतचे जे कॅरेक्टर ते कंप्लीट झालेत म्हणून तो वर्ड परत एकदा प्रिंट करतोय. तर प्रिंट केला
आणि यू विन म्हणून हा मेसेज दिला आणि आपलं फॉलोअर्सचं स्टेटमेंट दिलंय. तर हा आहे कोड. तर याचं तुम्हाला सोर्स फाईल प्लस एक्सप्लेनेशन फाईल ईच अँड एव्हरी फंक्शनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटेल. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. 2 नाही 3-4 गोष्टी करायच्या आहेत, पण 2 महत्त्वाच्या आहेत. सबस्क्राईब करणे आणि लाईक करणं आणि तुम्ही Instagramच्या पेजला जाऊन फॉलो करू शकता. तिथं आपण क्विज डेली टाकतो. इथं पण टाकतोय. आणि कमेंट करा अजून कोणत्या तुम्हाला मिनी गेम पाहिजे असतील तर, मिनी प्रोजेक्ट पाहिजे असतील किंवा कोणत्याही टॉपिकवरती काही डाऊट असेल तर आणि आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन वेगवेगळे टॉपिक आहेत ते बघू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.